आज आपण पाहूया उपवासाच्या दिवशी खाल्ली जाणारी वरीची खीर। ही अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी पारंपरिक खीर आहे। वरीला जिला, सामा, मगर किंवा वरई असे म्हणतात। हे धान्य उपवासात खाण्यास परवानगी असते आणि त्यामुळे ही खीर उपवासात उत्तम पर्याय ठरते। कृती अगदी साधी सोपी आहे बरं का। वरी स्वच्छ धुवून 10 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा। पॅनमध्ये तूप गरम करून त्यात ड्रायफ्रूट परतून घ्यायचे। नंतर त्यात वरी नितळून तीही परतून घ्यायची। आता त्यात दूध घालून हलवत राहा। मध्यम आचेवर शिजू द्या। वरी मऊ झाली की त्यात तुपात परतलेले ड्रायफ्रूट टाकून हलवत राहा। नंतर त्यात इलायची पावडर आणि साखर घालून मीठ मिसळून घ्या। 2 मिनिटे उकळी येऊ द्या आणि मंद आचेवरती दूध त्यामध्ये चांगले शिजू द्या आणि गरम आणि थंड अशा प्रकारे ही खीर खूप स्वादिष्ट लागते। उपवासात साखरेऐवजी गूळही वापरू शकता। ही खीर तुम्ही नक्की करून पहा।